7 नोव्हेंबरचा दिवस. सकाळी बातमी आली, माहीम विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे सभा घेणार नाहीत. ठाकरे गटाचे महेश सावंत इथं रिंगणात आहेत. अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांच्यामुळे हा मतदारसंघ हाय व्होल्टेज आहे. पण तरी देखील इथं उद्धव ठाकरेंची सभा होणार नाहीये. हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यानं इथं सभा घ्यायची गरज नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं. पण उद्धव ठाकरे आपले पुतणे अमित ठाकरे यांना सेफ करण्यासाठी सभा घेत नसल्याची चर्चा सुरू झाली. मग जे सूत्र माहीमला तेच सूत्र वरळीला लागू होणार का, हा प्रश्न चर्चेत आला. पण काही वेळापुरताच. कारण यात 7 नोव्हेंबरला वरळीमध्ये राज ठाकरेंची सभा आहे. पुतणे आदित्य ठाकरे यांना आव्हान देणारी. आधीच मतदारसंघात शिंदेंनी लावलेला जोर आणि आता राज ठाकरेंची सभा. सेफ मतदारसंघ समजला जाणाऱ्या वरळीत राज ठाकरेंच्या सभेमुळे आदित्य ठाकरे संकटात येतील का? वरळी त्यांच्यासाठी किती सेफ राहील, पाहूया ते व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. मागच्या इलेक्शनला आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. पण यंदा विधानसभा निवडणुका पिक्चरमध्ये येण्याआधीच मनसेने वरळीमध्ये जोर लावायला सुरुवात केली. इथून संदीप देशपांडे यांनी जोरदार तयारी केली. मनसे इथं अमित ठाकरे यांना उतरवून ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना घडवून आणेल असं देखील बोललं गेलं. पण मनसेने इथून संदीप देशपांडे यांना तिकीट दिलं. मग आदित्य ठाकरेंचा पराभव करण्यासाठी महायुती मनसेला पाठिंब्याची खेळी करेल असं देखील बोललं गेलं. पण शिंदे गटानं इथून मिलिंद देवरा यांची उमेदवारी जाहीर केली. लढत तिरंगी ठरली आणि चुरशीची देखील. पण आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा सेफ मतदारसंघ, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ टेन्शनचा विषय का बनला? तर मागच्या वेळी शिवसेना अविभाजित होती. उद्धव ठाकरेंनी इथल्या नेत्यांना विधान परिषदेवर घेतलं होतं. मनसेनं उमेदवार दिला नव्हता आणि भाजप ठाकरेंच्या सोबत होती. आता विधान परिषदेवर असलेले आमदार सोडले तर बाकीच्या फॅक्टर्सवर आदित्य ठाकरे मायनस आहेत. त्यात मागच्या वेळी पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ठाकरे अशी हवा आदित्य यांच्या मागे होती. पण ती सुद्धा आता नाहीये. साहजिकच झुंज कडवी आहे आणि आव्हान तगडं आहे. या आव्हानात शिंदे गटाकडून मिलिंद देवरा मैदानात आहेत. देवरा यांना निवडणूक लढवण्याचा, खासदारकीची गणितं लावण्याचा चांगला अनुभव आहे. ज्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात वरळी मतदारसंघ येतो, त्याच दक्षिण मुंबईमधून देवरा 2 टर्मचे खासदार आहेत. मराठी मतदारांमध्ये त्यांचा चेहरा परिचयाचा आहे. तर इथल्या टॉवरमध्ये राहणाऱ्या गर्भ श्रीमंत गुजराती मतांवर त्यांचा होल्ड आहे. देवरा यांना एकनाथ शिंदेंच्या मदतीनं मराठी मतांची बेरीज मिळवता आली. विभागलेल्या शिवसेनेचा आणि 2019 पासून इथं प्रचंड ताकद लावलेल्या भाजपचा फोर्स मिळाला. तर आदित्य ठाकरेंची देवरांविरुद्धची लढतच कडवी होऊ शकते. आता जेव्हा तिरंगी लढत होते तेव्हा तिसऱ्या उमेदवाराचा 2 प्रमुख उमेदवारांना फायदा होतो असं बोललं जातं. पण वरळीत विषय वेगळा आहे. मनसेच्या तिकिटावर उभ्या असलेल्या संदीप देशपांडे यांच्याकडे ग्राउंड लेवलचा कनेक्ट आहे आणि राज ठाकरे यांचं बळ देखील. संदीप देशपांडे यांनी वरळी विजन कार्यक्रम घेऊन राज ठाकरेंच्या उपस्थितीतच मोर्चेबांधणी केली होती. राज ठाकरेंनी देखील त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आणि त्यानंतर उमेदवारी नक्की देखील केली. संदीप देशपांडे यांनी सातत्यानं वरळीतल्या स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवला. टोलच्या प्रश्नावरून केलेलं आंदोलन, लोअर परळ ब्रिजच्या प्रश्नावरून केलेलं आंदोलन या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यात त्यांना राज ठाकरेंच्या करिश्म्याचं बळ मिळू शकतंय. पण याचा अर्थ आदित्य ठाकरे काठावर आहेत का? तर त्यांनी मागच्या 5 वर्षात मतदारसंघात चांगली पकड निर्माण केली. शिवसेना फुटीनंतर जितकं डॅमेज मुंबईतल्या इतर मतदारसंघात झालं तितकं डॅमेज वरळीत झालं नाही. कारण सुनील शिंदे आणि सचिन अहिर हे दोन्ही आमदार ठाकरेंसोबत राहिले. इथल्या माजी नगरसेविका आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा ठाकरेंसोबतच राहिल्या. साहजिकच नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची फळी एकत्र राहिली, ज्यावर यंदा आदित्य ठाकरे यांची भिस्त आहे. पण मागच्या 5 वर्षात आदित्य ठाकरेंना मतदारसंघात फारसा विकास करता आला नाही अशी टीका देखील होते. बीडीडी चाळीचा प्रश्न किंवा वरळीतल्या समुद्र किनाऱ्यांचा प्रश्न अजूनही तसाच आहे आणि याच प्रश्नांवर मनसेनं फोकस केलाय. लोकसभेला इथं शिंदेच्या फोर्समुळे ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांना फक्त 6,000चं लीड मिळालं होतं. म्हणजेच इथं महायुती देखील स्ट्रॉंग आणि मनसे देखील. पण तरी देखील वातावरण आणि इथं ठाकरेंच्या सेनेचं असलेलं बळ यामुळे आदित्य ठाकरेंचं फार फार तर लीड कमी होईल अशी चर्चा वरळीत होती. पण या चर्चेचा नूर पालटला आणि त्याचं कारण ठरलं राज ठाकरेंची वरळीत होणारी सभा. वरळीमध्ये जिजामाता नगर झोपडपट्टी, बीडीडी चाळ आणि कोळीवाडा हे वरळीमधले मराठी मतदारांचं मोठं प्राबल्य असलेले भाग. हा मतदार कायम शिवसेनेच्या पाठीमागे उभा राहत आलाय. यात सेनेला वाटेकरी होता तो मनसेच्या रूपात. पण हाच वाटेकरी 2019ला आदित्य ठाकरेंसाठी शांत राहिला आणि आता याच मनसेनं आदित्य ठाकरे यांना आव्हान निर्माण केले. ठाकरे विरुद्ध देशपांडे या सामन्यामुळे इथं मराठी मतांमध्ये फूट पडणार हे निश्चित आहे. त्यात एकनाथ शिंदे यांनी मनसे आणि ठाकरे गट दोन्हीकडे आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे शिंदे आणि भाजप ही बेरीज देवरा यांच्या मागे जाऊ शकते. म्हणजेच मराठी मतांच्या पॉकेटमध्ये देखील तिहेरी फूट नक्की आहे. आता यात राज ठाकरेंची सभा कशी इम्पॅक्ट करू शकते
तर कोळीवाडा, बीडीडी चाळ आणि समुद्र किनाऱ्याचा प्रश्न मनसेनं लावून धरला आहे. राज ठाकरे सभेतून याच प्रश्नांवर बोट ठेवू शकतात. दुसऱ्या बाजूला ठाकरेंना पर्याय ठाकरे हा पॅटर्न आला तर संदीप देशपांडे यांना देखील बेरीज लावून धरता येते. उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्यानंतर त्यांच्याबद्दल ग्राउंडवर नाराजी असल्याची चर्चा झाली. या चर्चेला वरळीमधून अरविंद सावंत यांना कमी लीड मिळाल्यामुळे बळ मिळालं होतं. अशा वेळी पक्षफुटीचा शिक्का असल्यानं हे मतदान शिंदेच्या उमेदवाराकडे जाणार नसलं तरी ते मतदान आपल्याकडे वळवून घेण्याचं कसब राज ठाकरे दाखवू शकतात. त्यांच्या सभेमुळे शिंदे विरुद्ध ठाकरे असं मतविभाजन न होता ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी मतांची फूट पडू शकते, ज्यात देवरा हे आदित्य ठाकरेंकडे जाऊ शकणारी मतं घेऊ शकतील. जर राज ठाकरेंनी या सभेतून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष केलं तर मराठी मतांवर अवलंबून असलेलं आदित्य ठाकरेंचं गणित बिघडू शकतं. सोबतच कागदावर विजन आखून निवडणुकीला सामोरे जात असलेले राज ठाकरे काठावरचं मतदान सुद्धा आपल्याकडे वळवू शकतात. साहजिकच एक सभा, एक भाषण आणि त्यानंतरचं वातावरण आदित्य ठाकरेंपुढचं आव्हान टप करू शकतं. आदित्य ठाकरे याला कसं उत्तर देणार यावर वरळीचा गट ठाकरे राखणार की शिंदेची सरशी होणार हे ठरणार आहे. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. यासारखे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.